आज आपण बनवणार आहोत तिळगुळ वडी। एकदम क्रिस्पी क्रंची अशी ही तिळगुळ वडी आपण बनवणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया तिळगुळ वडी बनवायला। आपण इथं 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि तेवढेच आपल्याला गूळ ही घ्यायचा आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत पाव वाटी। ते ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर आता आपण तीळ आणि शेंगदाणे प्रथम भाजून घेऊया। इथं मी शेंगदाणे सुरुवातीला घातलेत। आता आपण हे मीडियम गॅसवरच चांगले भाजून घ्यायचे आहेत। वडीमध्ये तिळाबरोबर शेंगदाण्याचा तुकडा दाताखाली आला की एकदम छान असं लागतं। आता आपले शेंगदाणे भाजलेले आहेत, तर आपण ते काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण तीळ घालून घेऊया। तीळ पण आपल्याला कमी किंवा एकदम मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत। हे आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे आहेत। भाजल्यानंतर आपण आता हे काढून घेऊया आणि आता आपण शेंगदाणे थंड झाले की त्याचे साली काढून घेऊया। जरा थंड झाले की ह्याच्या साली निघतात, तर आपण साली काढून थोडं मोठं असं कूट करून घेऊया। हे तुम्ही मिक्सरला थोडं फिरवलं तरी चालेल किंवा खलबत्त्यात केलं तरी। इथं आता मी एक कढई घेतलेली आहे, ती गरम झाली की आपण त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेऊया आणि ह्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। आता वरून आपण थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घालून घेऊया आणि आपल्याला हे चमच्याने सतत हलवत राहायचं आहे। आपण गूळ घेताना सुरुवातीला बारीक करून घ्यायचा गूळ, म्हणजे पाक करायला जास्त वेळ लागत नाही आणि तो पटकन विरघळला जातो। तर आता आपण हे 5 ते 6 मिनिटं चांगला आपण गूळ हा कमी गॅसवर ठेवणार आहोत। आपण आता हा चेक करून घेऊया। हा पाण्यामध्ये 1 ते 2 थेंब टाकून बघायचे। तो जर कडक वाटत असेल तर आपला पाक तयार आहे। आपला पाक आता तयार झालेला आहे। तर आता आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये आपण तीळ आणि शेंगदाणे घालून घेऊया। मी इथं गॅस बंद केलेला आहे। आता आपल्याला पटपट हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथं सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी हे आता एका बटर पेपरवर काढून घेते। मी बटर पेपरला सुरुवातीलाच थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित आपली वडी तयार होईल। आता आपण हे पटकन लाटून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, नाहीतर ते कडक होतं, मग नंतर वडी बनत नाही। मग इथं आपण सुरुवातीलाच पटकन लाटून घेऊया। आपल्याला जेवढी जाडी ह्याची हवी आहे त्यानुसार आपण हे पातळ करून घ्यायचं। मी आता इथं व्यवस्थित असं सगळीकडून पातळ करून घेतलं आहे। मी इथं जास्त जाडी ठेवलेली नाही आहे, पातळच केलेलं आहे। तर आता आपण हे गरम असतानाच थोडं काप करून घेऊया। इथं आपण काप आपल्या आवडीप्रमाणे करू शकता। जास्त मी इथं मोठी साईज ठेवलेली नाही आहे। तर आपण हे सगळीकडून उभ्या आणि आडव्या अशा काप करून घेऊया आणि हे आता आपण 5 मिनिटं थंड करून घेऊया। आता 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली वडी एकदम तयार झालेली आहे। आता ही आपली वडी 1 ते 2 महिने चांगली व्यवस्थित राहू शकते। ही आता आपण एका पॅकबंद डब्यामध्ये आपण ही भरून ठेवायची, म्हणजे आपली वडी 1 ते 2 महिने चांगली टिकेल। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा।